नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, 10 वर्ष सेवा झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन अशी मोठी बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर राज्य सरकारकडून सुधारित निवृत्ती वेतन योजनेची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. मात्र यात अनेक गंभीर व जाचक त्रुटी असल्याचा आक्षेप सरकारी अधिकाऱ्यांनी नोंदविलेला आहे. या योजनेत सुधारणा सुचविल्या असून उशिरा सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवा काळ कमी भरत असल्याने ते 50% निवृत्ती वेतनाच्या सूत्रात बाद ठरतात. त्यामुळे 10 वर्ष सेवा झालेल्यांना शेवटच्या वेतनाच्या सरसकट 50% निवृत्ती वेतन मिळावे आणि 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास प्रमाणशीर किंवा किमान 10,000 रुपये निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आली आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील त्रुटीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती अधिकारी महासंघाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. राज्य सेवेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी हीच महासंघाची मूळ मागणी आहे. मात्र नवीन परिपत्रकामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तातडीने त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीत नोंदविण्यात आलेले आहे. सुचविण्यात आलेल्या सुधारणा कोणत्या पहा मित्रांनो. पहिली आहे, उशिरा सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवा काळ कमी भरत असल्याने ते 50% निवृत्ती वेतनाच्या सूत्रातून बाद ठरतात. त्यामुळे 10 वर्ष सेवा झालेल्यांना शेवटच्या वेतनाच्या सरसकट 50% निवृत्ती वेतन मिळावे. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास प्रमाणशीर किमान 10,000 रुपये निवृत्ती वेतन मिळावी. तिसरा आहे, वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा घर खरेदी यासारख्या अपरिहार्य कारणांसाठी कर्मचाऱ्यांनी आधी काढलेली संचित निधीची रक्कम बिना व्याज जमा करण्याची तरतूद असावी. त्यानंतर पुढचा आहे, 10 वर्ष सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास 58 वर्ष पूर्ण होण्याची वाट न पाहता पुढील महिन्यापासून निवृत्ती वेतन मिळावे. आणि शेवटचे आहे, 20 वर्ष सेवा झाल्यास पूर्ण निवृत्ती वेतन मिळावे. योजनेतील अस्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांना सेवा काळात 3दा विकल्प बदलण्याची सुविधा मिळावी. तसेच 1982च्या सेवानिवृत्ती योजनेतील सर्व तरतुदी सुधारित राष्ट्रीय योजनेत समाविष्ट कराव्यात अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नवनवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.